ओ बाबा आई. काय बा पिंट्या बोल ना. गणपतीची वर्गणी सांगितली. कोण रे? घरी तर काही आलं नाही मागायला. आणि तुला जर सांगितले तुझ्या जवळ यायला का झालं द्यायला मागायला? नाही येत होते घरी. मग पाऊस चालू झाला ना, मग मी पण होतो त्यांच्यात मागायला. मग ते म्हणले की पूजेचे पोरं होते मागायला, त्याने आपापल्या घरी सांगून घेऊन या बुवा असे म्हणे. असं किती रे वर्गणी? 1000 रुपये. 1000. अरे बापरे, लय मोठे. देऊन टाकाव 1000 रुपये. हाव जाय रे घेऊन. हे घे 1000 रुपये. 100 नोट आहे. बाबा आपल्याला कधी आणायचा गणपती घरी? घरी पण आणायचा का रे? म्हणलं आता आहे गावातला गणपती. घरी काय काय मग आणायचं? रे देवा, काय माणूस बाप्पा ह्यो. काय माणूस म्हणजे पण आणायचा होय? होय रे पिंट्या? हो बाबा, घरी पण आणायचं. बर काय घेऊन जा. मुहूर्त आहे आज 11:30 पर्यंतच मुहूर्त आहे सकाळचा. नाही तर मग डायरेक्ट 5च्या नंतर आहे. येतो आई, एवढा वर्गणी देऊन येतो. हा पिंट्या जा. ए आई, काय बाबा म्हणा गणपती घ्यायला चालले तर मला येऊ द्या. माझ्या आवडीचा घ्यायचा गणपती. बर लवकर ये मग. हो. पिंट्याचे बाबा जा या गणपती घेऊन. आणि थोडंफार सामान लागेल गणपती बसवायला, ते पण घेऊन या. हाव का? काय काय लागेल बाप्पा सामान? काय फळं, हे फळं फुलं हार, अगरबत्त्या, कापूर. अच्छा हो, गुलाल बी लागेल ना, गुलाल. हो तेच ते. आणि बर येऊ दे मग पिंट्या घेऊन जातो. हाव. आणि अजून आहे का फळं? आणा काही 5 प्रकारचे फळं. हाव ना. अजून काही लागलं सांग. एखादा पेट्याचा बॉक्स आणा सदाला. बर आता पिंट्या काय अशी घेतो बाप्पा? येईन तू आता जायचं म्हणलं ना गणपती आणायला घरचा, तर नक्की आण सगळं थैली. पिंट्या देऊन द्या ना. नाही तर तिकडेच घेऊन जातो ना. आण असं म्हणतात का? बर थांबा आणते. अरे दम्माना जाय जरा, दम्माना. अरे कुठे पळून एवढं? पटकन जाते, पटकन घेऊन थैली. थांबा. अवघडे मायले तर सारख्याची पण. ही घ्या थैली. आणि इकडे आणि जाताना पिंटल घेऊन जा बर का. इसर संचाला डबल ते मग माय भोवती येऊन मला भन करण. मला नेलं नाही गणपती आणायला, मला नेलं नाही गणपती आणायला. हाव जातो घेऊन त्याला. चला आता मोदक गिदक करते, मस्त तयारी करते गणपतीची. आता येते आता गणपती घेऊन लगेच. तोपर्यंत मी तयारी तरी करते. काय सखूबाई, आता माय बोल ग, काय म्हणते ग बबिता? ये ना. हो बैस, घे चहा टाकते बैस. नाही चहा ब्या काही नाही. जायचंय गणपती आणायला गेलेले आमच्या घरचे. तर मी म्हणत होते काही मक्काचं कणीस काही असं घे मग गणपती पुढे ठेवायला मला. अरे देवा, अरे मी वावरातून आणलंच नाही ग कणीस. काय मला वाटलं तर वावरात मक्का लावेल तर मग असं म्हणून आले माहिती आहे काही ना. तर मग कधी आणणार तू वावरात? आता पिंट्याचे बाबा आल्या, पिंट्याला बाबाला सांगायला लागणार. नाही पिंट्याला नाही तर मग राजेशला सांगते. असं का? मग मला देशील का? हो देईन. मला काय वाटलं तर आपण जाऊ मग त्या वावरामध्ये आणि येता कणीस बी घेऊन येऊन येता मग दुर्वा बी जमा करत येऊ असं म्हणलं होतं बाई म्या. हो का? असं म्हणते का? पण नाही बाई, नाही जमत. मग मला आता मोदक करायचे, तयारी करायची, जरा टेबल गिबल काढून मंडप बनवून मस्त सजवायचंय, मखर बनवायचा गणपतीला. आता माय अजून बनवलंच नाही का? मी आता बनवला असं का म्हणतात तशी मी. नाही बाई माय, मग आता एवढा खटल्याचा राडा, खाणं पिणं हेच चालते ना. होले वेळ कधी बनवू माय? मग आता बबिता तू सांग. तुझं कसं कमी कुटुंब आहे ना, आमचं कसं आता 3 लेकरं आम्ही दोघं, आणि कसं शेतात येणार जाणार माणसं, असं तर मोठं हे ना राडा. आवरायला बिले मोठे ना घरदार. हाव ते बी बरं. येते बाई मी, पाहते मग कुठं. हो कणस आणले तर पाठवून देईन मी घरी, तू ताण घेऊ. पण मग बाकीचे दुर्वा गिरवा जाय घेऊन. दुर्वा हे मी पिंट्यालाच आणायला लावणार आहे बाई सगळं. मी कुठं जात नाही. मी आता मोदक करणार आहे मस्तपैकी आणि काही नाही मग. बरं माय, मला बी मोदक करायचं. मी जात दुर्वा 5 जाते, सापडला तर जाते घेऊन. हाव जाय मग. मी पण मोदक गिरं करून ठेवते. पिंट्याचे बाबा आणि ते दौरक मग तोपर्यंत बाकीचं आवरून घेते. हो पटकन बनवते. आता येते ते बाजारातून अर्ध्या 1 घंट्यात पती घेऊन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या आता घरामध्ये. चला आरती घेऊन टाका.
सुख करता दुःख हरता पापी विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सिंदुराची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची